पीएमसी बँकेच्या घोटाळ्यामध्ये आणखीन एक मोठा प्रकार समोर आलाय। पीएमसी बँकेमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं। पीएमसी बँकेनं 21,000हून अधिक फसवी कर्ज नोंदणी करून 5,000 कोटींचा बनावट व्यवहार केल्याची माहिती आरबीआयच्या ऑडिट रिपोर्टमधून उघडकीस आलेली आहे। आवास डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 135 कोटींपर्यंतचे कर्ज मंजूर झालेलं होतं, मात्र प्रत्यक्षात कंपनीला फक्त 30 कोटीच मिळाले। आश्चर्य म्हणजे बँकेनं कंपनीकडून 170 कोटींची वसुली करण्याचा दावा केलेला आहे। कंपनीने हा दावा चुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, या बँक घोटाळ्यामध्ये आणखीन एक मोठा प्रकार उघडकीस आलेला आहे। या कंपनीला 135 कोटींचं कर्ज मान्य झालेलं होतं, मंजूर झालेलं होतं, मात्र केवळ 30 कोटीच कर्ज या कंपनीला मिळालेलं आहे। नक्कीच पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचा आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे। आरबीआयच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की 21,000हून अधिक फसवी कर्ज नोंदणी या बँकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। त्यामधून तब्बल 5,000 कोटींचा बनावट व्यवहार दाखवण्यात आला असल्याचं आरबीआयच्या या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलेलं आहे। पीएमसी बँकेच्या घोटाळ्यात एक मोठा प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये नक्की आणखीन किती जण यामध्ये सामील आहेत याचा तपास आता करणं गरजेचं झालेलं आहे, कारण या अगोदर हजारो कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्यानंतर पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचा जो कारभार होता तो कसा चालला होता हे चव्हाट्यावर आलेला होता। त्यानंतर आणखीन एक घोटाळा समोर आलेला आहे। कागदावर जे कर्ज दाखवण्यात येतं ते फक्त कागदावरच राहतं, मात्र ते वितरित न करता अधिक व्याजाची वसुली लावून त्याचं कर्ज कसं वसूल केलं जातं हे प्रकरण आता समोर आल्यानंतर या संदर्भात एनसीएलटीकडे दाद मागण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारच्या अनेक कंपन्या या घोटाळ्यामध्ये असल्याचं आता समोर येत आहे। तर एकंदरीत पाहता पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचं जे तत्कालीन जे मॅनेजमेंट होता, जे अधिकारी होते, या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकले असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। नक्कीच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।